आज बनवते स्पेशल पनीर मंचुरियन। इथं आपण पावशेर पनीर घेतलेलं आहे, मॅश करून घेतलेला आहे। एक कांदा बारीक चिरलेला, थोडासा कोबी बारीक चिरलेला, एक बटाटा मॅश करून घेतलाय उकडून, 2 हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ। तुम्ही शिमला मिरची पण इथं वापरू शकता, बारीक करून वापरायची। आणि ते 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। आपल्याला हे लागलं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा जर लागला परत तर आपण घेणार आहोत। आता हे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही खिसून थोडंसं गाजर पण वापरू शकता। छान असं आता मिक्स करून घेऊया। हे पाणी अजिबात वापरायचं नाही। तर आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे। तुम्हाला थोडंसं पातळ वाटलं त्याच्यात थोडंसं परत कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करू शकता, जर थोडंसं पीठ पातळ वाटलं तर। तर आता आपण असे गोळे बनवून घेऊया, छोटे छोटे, लिंबापेक्षा थोडे बारीक बनवून घेऊया। छान असे आपले मंचुरियन होतात, पनीरचे मंचुरियन होतात। तुम्ही गोळे बनवत तळू शकता किंवा एकदाच बनवून घ्या। मी सगळे असे बनवून घेते। तर मंचुरियनचे गोळे आपले तयार झालेले आहेत। तर आता आपण तळायला घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आपण गॅस एकदम मध्यम केलेला आहे। तर आता आपण हे मंचुरियन तळून घेऊया। मस्तपैकी आपण आता चांगले खरपूस तळून घेऊया। मोठा गॅस करायचा नाही तर आतमध्ये कच्चे राहतील। मध्यम ते बारीक गॅस करायचा, दरम्यान करायचा गॅस। बघू शकता गोळे अजिबात तेलात टाकले की फुटले नाहीत किंवा पसरले गेलेले नाहीत। मैदा आणि कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे, पावशेर पनीर होतं। तुम्ही असे सुद्धा तळलेले का नाही खाऊ शकता, मस्त लागतात एकदम। तर आता आपले मंचुरियन तळून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचे सगळे तळून घेऊया। मस्त झालेत एकदम कुरकुरीत तळून। तर मी असेच बाकीचे तळून घेते। तर कढईमध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्याच्यात आपण एक कांदा बारीक चिरलेला, तुम्ही लसूण पण बारीक चिरून टाकू शकता। आणि थोडा कोबी, थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार। टोमॅटो सॉस 2 चमचे घालूया आपण। रेड चिली सॉस 1 चमचा। तुम्हाला जेवढं तिखट करायचं आहे तेवढं तुम्ही वापरू शकता। आणि डार्क सोया सॉस 1 चमचा। मिक्स करूया आपण हे। आणि थोडंसं पाणी। आणि आपण आता मंचुरियन सगळे केलेले त्यात घालूया।
जर तुम्हाला घट्ट सॉस पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवर याच्यात पाण्यात मिक्स करून घालू शकता किंवा मैदा घालू शकता. दोन ते 3 मिनिट आपण आता गॅसवरती ठेवूया. सगळी प्रोसेस आपल्याला ही मोठ्या गॅसवरती करायची आहे. तर आता आपलं तर पनीर मंचुरियन तयार झालेलं आहे. तर आता आपण काढून घेऊया. छानपैकी आपलं आता पनीरचं मंचुरियन तयार झाले तुम्ही बघू शकता. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते. थँक्यू.